पहलगाम हल्ला असो किंवा ऑपरेशन सिंदूर, ट्रेन दुर्घटना असू दे किंवा इस्रायल इराण वॉर, प्लेन क्रॅश असो किंवा डेली ऐकायला येणारे कार ऍक्सिडेंट्स, हे सर्व ह्याच वर्षी का होत आहे? 2025 ह्या वर्षाची जर तुम्ही टोटल केली तर अंक येतो 9. 9 म्हणजेच मंगळ. ह्या वर्षी मंगळाचा प्रभाव अत्याधिक असल्या कारणाने ऍक्सिडेंट्स किंवा आग लागणे, वॉर होणे हे आपण सतत ऐकतो आहे. ह्यातून वाचणे तसे तर कठीणच आहे. पण ह्या संकटातून जर कोणी आपली रक्षा करू शकते तर ते आहेत पवनपुत्र हनुमान. त्यामुळेच हनुमानजींची भक्ती करणे या कठीण काळात फार जास्त गरजेचे आहे. जेव्हाही तुम्ही कोणत्याही प्रवासाला निघत आहात तेव्हा हनुमानजींची प्रार्थना करून त्यांना आपल्या सोबत येण्याची विनंती करावी, जेणेकरून तुम्ही दुर्घटनेतून वाचाल. तसेच भगवान महादेवांनी आपल्याला स्वर विज्ञानाची एक विद्या दिलेली आहे, ज्यानुसार ज्या वेळेला तुमचे दोन्ही स्वर चालू असतील त्यावेळेला प्रवासास आरंभ अजिबात करू नये. ह्या काही छोट्या टिप्स वापरून तुम्ही स्वतःचे रक्षण करू शकता. मी हे तुम्हाला घाबरवायला सांगत नाही आहे, परंतु ज्यांचा मूलांक किंवा भाग्यांक 4 किंवा 9 आहे अशा लोकांनी स्वतःला सांभाळणं ह्या वर्षात खूप जास्त गरजेचे आहे. ह्या लोकांनी हनुमानजींची भक्ती करणे फारच जास्त आवश्यक आहे. स्वर विज्ञानाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. मी त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ नक्कीच टाकेन. ह्या 2025च्या संकट काळात स्वतःची नक्की काळजी घ्या. धन्यवाद. जय माता दी.